नमस्कार, माझं नाव तेजस। तर आज आपण बघणार आहोत सॅमसंगचा एक युनिक प्रोडक्ट जो आहे एसी। या एसी मध्ये आपल्याला वेगवेगळे फीचर्स भेटतात जे नॉर्मल एसी मध्ये मिळत नाही। तर या एसी मध्ये आपल्याला उपलब्ध आहे ते म्हणजे AI फास्ट आणि कम्फर्टेबल कूलिंग। तर AI फास्ट आणि कम्फर्टेबल कूलिंग यामध्ये आपण पाहू तर या एसी मध्ये असणारा कॉम्प्रेसर कस्टमरच्या गरजेनुसार कॉम्प्रेसरचे हर्ट्स मिनिमाइज ऑप्टिमाइज करतो, कमी जास्त करतो आणि एक फास्टेस्ट कूलिंग जे असेल ते प्रोव्हाइड करण्याचं काम करतो, ज्यामुळं कस्टमरला फास्टेस्ट कूलिंग मिळतं आणि रूमचं टेम्परेचर अचीव झालं की हा एसी ऑटोमॅटिकली फ्लॅप क्लोज करून या पूर्ण 23,000 मायक्रोव्होल्ट्स मधून आपल्याला कम्फर्टेबल कूलिंग जे आहे ते प्रोव्हाइड करतो। यासोबतच या एसी मध्ये आपल्याला विंडफ्री नावाची एक कन्सेप्ट भेटतो। तर विंडफ्री मध्ये या एसीच्या पॅनलवर 23,000 मायक्रोव्होल्ट्स दिलेले आहेत। तर या 23,000 मायक्रोव्होल्ट्स मधून आपल्याला हवा प्रोव्हाइड केली जाते। रूमचं टेम्परेचर अचीव झाल्यानंतर हा फ्लॅप बंद करून यातून आपल्याला हवा प्रोव्हाइड करून एक कम्फर्टेबल कूलिंग प्रोव्हाइड केलं जातं। यानंतर आपण बघूयात तर या एसी मध्ये एक नवीन फीचर भेटतो ज्याचं नाव आहे विंडफ्री वेअरेबल गुड स्लीप मोड। विंडफ्री वेअरेबल गुड स्लीप मोड मध्ये हा एसी आपल्याला काय प्रोव्हाइड करतो तर एक युनिक फीचर प्रोव्हाइड करतो ज्यामध्ये सॅमसंगचा मोबाईल आणि गॅलेक्सी वॉच याच्यासोबत आपण सिंक करून हा एसी आपला स्लीप मोड सेट करून ठेवलात, स्लीपचं टायमिंग तुम्ही सेट करून ठेवलात तर त्यानुसार हा एसी आपल्याला गुड स्लीप मोड ऑटोमॅटिकली सेट करून रूमचं टेम्परेचर अचीव झाल्यानंतर या एसी मधनं विंडफ्री मोडला सेट होतो व अर्ली मॉर्निंग तुमचा वेकअप टाइम असेल त्या वेकअप टाइमला हा एसी ऑटोमॅटिकली कट ऑफ देखील होतो। यानंतर आपण पुढे बघूया तर यामध्ये आपल्याला AI एनर्जी सेव्हिंग हा आपल्याला ऑप्शन भेटतो। यामध्ये आपल्याला अप टू 30% एनर्जी जी असेल ती सेव्ह करून दिली जाते। सोबतच या एसी मध्ये महत्त्वाचा भाग असणारा तो म्हणजे कॉम्प्रेसर। तर तो आपल्याला AI डिजिटल इन्व्हर्टर या टेक्नॉलॉजी सोबत उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपल्याला नॉर्मल कंपनीच्या कॉम्प्रेसर पेक्षा हा कॉम्प्रेसर 3 टाइम बेटर अशा निओडियम मॅग्नेट सोबत येऊन जातो। सोबतच यामध्ये आपल्याला ट्विन रोटरी कॉम्प्रेसर उपलब्ध आहे जो आपल्याला 20% लेस व्हायब्रेशन आणि लेस नॉइज क्रिएट करण्याचं काम करून देतो। सोबत यामध्ये आपण बघूया तर आपल्याला हा एसी 5 वेगवेगळ्या मोडवरती ऑपरेट करता येतो। तर यामध्ये आपल्याला पार्टी मोड, नॉर्मल मोड, प्लेझेंट मोड, इको मोड आणि होम अलोन मोड असे 40 पासून 120% पर्यंत हा एसी आपल्याला ऑपरेट करता येतो। यानंतर आपण जर पाहिलं तर या एसी मध्ये महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे याच्या आतमध्ये असणारी वॉरंटी। वॉरंटीच्या बाबतीत हा एसी आपल्याला 5 वर्षाच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह वॉरंटी सोबत येतो, ज्यामध्ये इंडोर आउटडोर PCB असेल, त्यानंतर फॅन्स असतील, इव्हॅपोरेटर कॉईल असेल, त्यानंतर कंडेन्सर कॉईल असेल, या सर्व पार्ट्सना आपल्याला 5 वर्षाची वॉरंटी उपलब्ध आहे। यासोबतच यामध्ये आपल्याला महत्त्वाचा भाग असणारा कॉम्प्रेसर जो आपल्याला 10 वर्षाच्या वॉरंटी सोबत उपलब्ध आहे। यानंतर यामध्ये आपल्याला ॲडिशनल फीचर्स भेटतात, जसं या एसी मध्ये आपल्याला क्विक रिमोट उपलब्ध आहे, 3D मॅप व्ह्यू उपलब्ध आहे, व्हॉइस कमांड उपलब्ध आहे। सोबतच एसी मध्ये आपल्याला AI होम केअर या नावाचा टॅब देखील उपलब्ध आहे। यामधून आपल्याला आपल्या एसीचं असणारं पॉवर कन्झम्पशन चेक करता येतं। सोबतच एसी मध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाला असल्यास तो आपण सॉल्व्ह करू शकतो। असे वेगवेगळे फीचर्स या एसी मध्ये आपल्याला उपलब्ध आहेत। एसी सोबतच याच्या आतमध्ये आपल्याला प्रोटेक्शनसाठी ट्रिपल प्रोटेक्टर प्लस असेल, त्यानंतर या ट्रिपल प्रोटेक्टर प्लस सोबतच यामध्ये आपल्याला जी आपली कंडेन्सर कॉईल वरती असणारे फिन्स आहेत त्याच्यावरती आपल्याला ड्युराफिन अल्ट्राचं कोटिंग असेल, असे वेगवेगळे फीचर्स या एसी मध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत। सो हा आहे सॅमसंगचा नवीन एसी, त्याच्याबद्दल आपण आता माहिती पाहिली। धन्यवाद।